नमस्कार मंडळी, प्रीताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आता आपण उन्हाळी वाळवणाची सिरीज सुरू केलेली आहे. तर मंडळी, आज आपण उपवासाचे बटाटा आणि शाबूची चकलीची रेसिपी बघणार आहोत. तर याच्या अगोदर आपण मिक्स डाळींची सांडगीची रेसिपी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. तर त्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची मी लिंक देत आहे. तर तिथे जाऊन तुम्ही सांडगीची रेसिपीचा व्हिडिओ बघू शकता. तर आता चला मंडळी, आपण बटाटा आणि शाबूची चकली करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. पण त्या अगोदर आपल्या प्रीताज किचनला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्रीताज किचनच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता लागणारं साहित्य बघूया. मंडळी, इथे मी शाबू घेतलेला आहे. हा 500 ग्रॅम शाबू आहे आणि इथे 1 किलो बटाटा घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ आपण ऍड करणार आहोत. तर इथे मी उपवासासाठी चकली करणार आहोत, त्यामुळे इथे मी सेंधव मीठ घेतलेला आहे. आणि शाबू कसा भिजवायचा तर ते आता आपण पहिल्यांदा बघूया. तर मंडळी, इथे मी 500 ग्रॅम शाबू घेतलेला आहे. तर आता तो आपल्याला शाबू भिजवून घ्यायचा आहे. तर मी हा 500 ग्रॅम शाबू हा बाउलच्या मापाने घेतलेला आहे. तर तो आता आपल्याला याच्या पातेल्यामध्ये या ओतून घ्यायचा आहे. आणि आता पाणी ओतत असताना तर आपण उपवासासाठी जो शाबू भिजवतो तसा शाबू भिजवायचा नाही, कारण आपल्याला इथे खिचडी करायची नाही, तर याच्या आपल्याला चकल्या करायच्या. तर त्यासाठी या बाउलच्याच मापाने याच्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. तुम्ही उकळतेलं पाणी ओतलं तरी देखील चालेल. तर आता इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण याच्यामध्ये ओतून शाबू आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा. तर जेवढा शाबू घेतलेला आहे त्याच्या दीडपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि ते पाणी आता आपण या शाबूमध्ये ओतून दिले. तर 1 बाउल ओतून घेतलेला आहे मी आणि आता आपण अजून अर्धा बाउल याच्यामध्ये पाणी ओतून घेत आहे. म्हणजे दीड दीड बाउल मी पाणी याच्यामध्ये ओतून घेत आहे. म्हणजे जेवढा शाबू घेतलेला आहे त्याच्या दीडपट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. मी अजून थोडंसं घेते, जेणेकरून शाबू एकदम छान भिजला तर चकली देखील छान होते आणि व्यवस्थित कुरकुरीत अशी छान लागते. तर इथे बघा, आता शाबू मध्ये मी असं पाणी ओतून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत आहे. तर हे थोडंसं आपण हलवू, जेणेकरून शाबू आपला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल. अजून पाणी कमी वाटत आहे तर मी अजून थोडंसं ऍड करते, जास्त नाही. तर एवढं पाणी बास होते आणि आता याच्यामध्ये आपण शाबू भिजवून घेऊयात. तर हा शाबू आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. तर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि शाबू भिजवून घेऊयात. आता हे झाकून ठेवूयात, रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आपला शाबू एकदम असा आपण गरम पाण्यामध्ये भिजवलेला आहे, त्यामुळे एकदम मऊ भिजलेला आहे. तर आता इथे जो बटाटा घेतलेला आहे तर तो बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तर अर्धा किलो शाबूसाठी मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे. तर आता एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये बटाटा आपण खिसून घ्यायचा आहे. तर मंडळी, हा बटाटा मी उकडून घेतलेला आहे. तो आता आपल्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या शाबूमध्ये त्याचे हे राहिले बटाटा राहिला नाही पाहिजे. जर बटाटा शाबूमध्ये थोडासा अखंड असा राहिला तर आपल्या शेवग्यामधून पडणार नाही. असा आपण बटाटा खिसून घेऊया, सगळा बटाटा खिसून घेऊया. इथे आता आपला बटाटा देखील खिसून झालेला आहे आणि तो थोडासा मी मिक्स करून घेतलेला आहे. तर हा जो शाबू आहे तो आता आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता सगळीकडनं हा शाबू आणि बटाटा दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपण मीठ आणि हिरवी मिरची ऍड करणार आहोत. तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स करायची आहे. तुम्हाला जसं तिखट हवे आहे तसं तुम्ही मिक्स करून घेऊया. तर आता हे पहिल्यांदा आपण मिक्स करून घेऊया. तर आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण मीठ ऍड करूया आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायची. शेवट मिरची ऍड करायची, जेणेकरून हाताची आग होत नाही जास्त, त्यामुळे मिरची शेवट ऍड करायची. आता इथे मी एवढी ऍड करणार आहे. थोडीशी मोठी राहिलेली आहे, मी साईडला काढून घेते आणि मीठ आणि मिरची मिक्स करून घेते. तर हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण याच्या चकल्या पाडायला घेऊ. तर मंडळी, हा शेवगा आहे आणि याच्यामध्ये मी आपण जी चकली करतो त्याची चक्की घातलेली आहे आणि काही ठिकाणी याला सोरा देखील म्हणले जाते. तर आमच्या इकडे याला शेवगा म्हणतात. तर आता आपण जे केलेलं शाबूचं जे मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही याला तेल देखील लावू शकता, पण शक्यता करून तेल लावायची अजिबात काही गरज नाही. तर आता हे याच्यामध्ये आपण भरूयात आणि याच्या चकल्या मी बाहेर उन्हामध्ये खाटवर घालणार आहे. तर तुम्हाला
तिथंच दाखवते की ह्या चकल्या कशा घालायच्या. ते पहिल्यांदा आता आपण हा शेवगा भरून घेऊया. असा भरून घ्यायचा आहे आणि हा असं याचं जे झाकण आहे ते असं शेवग्याचं जे असं बसवून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला आता या शेवग्याने आपण चकली घालायला सुरुवात करू. तर मंडळी इथे तुम्हाला दिसत आहेत आपल्या चकल्या व्यवस्थित झालेल्या आहेत. मी 2 दिवस वाळवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघितलं त्या चकल्या करण्यासाठी बटाट्याच्या आणि शाबूच्या माझी मुलगी देखील मदत करू लागली होती. तिचा देखील हट्ट चालू होता की मी करणार आहे म्हणून, तर तिने करू लागली. तर आता मंडळी आपण ह्या तळून बघूया. तर तुम्हाला दिसत आहे एकदम कडकडीत आणि छान ह्या वाळून घेतलेल्या आहेत. मी 2 दिवस कडक उन्हात वाळवलेल्या आहेत. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही फॅनच्या वाऱ्याला देखील वाळवू शकता आणि त्याच्यानंतर 1 तासभरात तरी तुम्ही त्या चकल्यांना नक्की ऊन द्या, जेणेकरून आपण हे वर्षभर साठवण्याची वस्तू आहे तर खराब होणार नाही. आणि जर तुम्ही त्याला ऊन दिलं नाही तर ती खराब होईल. तर चला मंडळी त्या चकल्या करून बघा. तर त्याच्या अगोदर तुम्हाला मी गोष्ट सांगायची की शेवगा ज्यावेळेस मी पहिल्यांदा शेवगा भरला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की मी चकल्या करण्यासाठी सुरुवात करते. काहीच्या चकल्या थोड्या, तर कारण त्यात असं झालं होतं की माझ्याकडून थोडंसं मळलं व्यवस्थित गेलं नव्हतं, त्यामुळे त्या तुटल्या गेल्या होत्या. तर जे साबू आणि बटाटा आपण मिक्स करतो तर ते जास्त प्रमाणामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. तर मंडळी ते आपलं तेल कडकडीत देखील तापलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये आपण ज्या चकल्या केलेल्या आहेत त्याचा पहिल्यांदा थोडासा तुकडा टाकून बघूयात की तेल व्यवस्थित तापलेलं आहे का. तर नाही, अजून आपलं तेल तापलेलं नाही. तर थोडासा गॅस फुल करूयात आणि तेल अजून थोडंसं कडकडीत तापून देऊयात. त्याच्यामध्ये आता तुम्हाला दिसत आहे चकली अशी पूर्णपणे वर येत आहे. तर ही तेल कडकडीत तापलेलं आहे आपलं, त्यामुळे आपली छान अशी तळली जात आहे. तुम्हाला दिसत आहे एकदम छान अशी फुगत आहे. तर मंडळी अशा पद्धतीने बटाटा आणि शाबूची चकली नक्की करून पहा, एकदम छान होतं. तर चला आता आपण तेलातून काढून घेऊ.